कन्सिलर म्हणजे नक्की काय आहे, ते कधी वापरतात, केव्हा वापरतात, हे प्रश्न तुम्हाला देखील पडतात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कन्सिलर वापरायची जगातली सगळ्यात सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला पण एक्झॅक्ट कन्सिलर कसं वापरायचं हा प्रश्न पडतो ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर कन्सिलर म्हणजे नेमकं काय, आपण ते कधी केव्हा कसं वापरायला हवं, तर हे आहे कन्सिलर पॅलेट. तर चला मी ह्याचा उपयोग तुम्हाला दाखवते. फेस कन्सील करणे म्हणजे नेमकं काय करायचं असतं, तर आपल्या डोळ्याच्या खाली, डोळ्याच्या वर जरासा काळपटपणा असतो किंवा आपल्या चेहऱ्यावर थोडाचे डाग किंवा अनइवन स्किन टोन असतो, तो आपल्याला लपवायचा असतो. त्याच्यासाठी आपण यूज करतो कन्सिलर पॅलेट. त्यामध्ये आपल्याला मिळतं कलर करेक्टर आणि कन्सिलर. चला तर मग सुरुवात करूया. कन्सिलर आपण कोणत्या शेडचं निवडायला हवं. रेग्युलर यूजसाठी जर आपण वापरणार असू तर आपल्या एक्झॅक्ट गालाचा जो शेड आहे तोच आपण डोळ्यांच्या खाली आणि डोळ्यांच्या वर किंवा जिथे आपल्या स्किनमध्ये अनइवन स्किन टोन आहे तिथे करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे बरेचसे शेड्स माझे संपलेले आहेत, पण जो माझ्या गालाचा एक्झॅक्ट शेड आहे तोच मी इथे कन्सिलर म्हणून यूज करणार आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी हातावर घेतलेला आहे कलर आणि तो मी माझ्या चेहऱ्याला लावते, तर तो कुठेही दिसत नाही आहे. याचाच अर्थ ही आपली कन्सिलरची शेड होऊ शकते. किंवा जर तुम्ही लग्न, साखरपुडे अशा मोठ्या कार्यक्रमांना जाणार असाल तर तुम्ही एक स्किन टोन याचा अपसुद्धा करू शकता. जसं की हा स्किन टोन तुम्हाला दिसत असेल, हा यूज करून संपलेला आहे. मग बघा मी किती वापरला असेल. हा एक स्किन टोन जास्त आहे. हा सुद्धा तुम्ही ॲज अ कन्सिलर मोठ्या फंक्शनसाठी वापरू शकता. एव्हरीडेसाठी तुमच्या गालाचा जो शेड आहे तो तुम्ही इथे वापरू शकता. तर मी आज इकडे एव्हरीडे मेकअप करणार आहे, पण जर तुमचा मेकअप जर तुम्हाला जास्त टिकायला हवा असेल किंवा जर तो राखाडी किंवा काळपट पडू नये, ग्रे पडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर कधीही कन्सिलर लावायच्या आधी तुम्हाला इकडे वापरायचं आहे कलर करेक्टर. हे ऑरेंज कलरचा जो शेड आहे हा ॲज अ कलर करेक्टर काम करतो. तर चला मी तुम्हाला आधी कलर करेक्टरचा यूज दाखवते, मग आपण कन्सिलर अप्लाय करूया. तर इथे मी यूज करणार आहे ऑरेंज कलरचं कलर करेक्टर. अगदी कमी क्वांटिटी घ्यायची आहे, जास्त आपल्याला कोणत्याही कन्सिलरची क्वांटिटी घ्यायची नाही. ऑलरेडी ते थिक असतं, त्याचं नेचर हे घट्ट असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते जास्त वापरायची गरज नाही. मी बघा किती क्वांटिटी घेतली आहे, किती कमी क्वांटिटी घेतली आहे, तीच आता मी डोळ्यांच्या वर आणि डोळ्यांच्या खाली सुद्धा यूज करणार आहे. याने आधी रेडनेस दिसतो, आपल्याला वाटतं की आपला मेकअप चुकत चाललेला आहे. तुम्ही बघू शकता किती कमी क्वांटिटी घेतली आहे, कारण माझ्या डोळ्याच्या वर किंवा डोळ्यांच्या खाली जास्त ब्लॅकनेस नाही आहे. पण तसं काही नसतं की आपला मेकअप चुकतोय, सगळं लाल लाल भडक दिसतंय किंवा ऑरेंज दिसतंय, तर मेकअप चुकत नसतो. हे शेवटी फाउंडेशन खाली किंवा कन्सिलर खाली लपणार असतं, त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. इथे मी जरासं डोळ्याच्या खाली सुद्धा अप्लाय करते. फक्त आपल्याला हे ब्लेंड व्यवस्थित करायचं आहे की हार्श लाईन नाही दिसली पाहिजे. हार्श लाईन म्हणजे काय की तिथे काहीतरी राहिलाय रंग असं काही दिसलं नाही पाहिजे. हा अगदी कमी क्वांटिटी घेतली मी, माझ्या जस्ट डोळ्यांखाली येईल एवढीच क्वांटिटी घेतली आहे. तुम्ही इकडे जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही ब्रशसुद्धा यूज करू शकता. आता मला आपले जे नाकाचे इनर कॉर्नर्स असतात तिथे सुद्धा अगदी कमी क्वांटिटी यूज करायची आहे. बघू शकता तुम्ही कलरसुद्धा जास्त दिसत नाही आहे. आणि इथे ओठांच्या ज्या काही कडा असतात तिथे सुद्धा आपण जरासा कलर करेक्टर यूज करणार आहे, कारण तिथे सुद्धा जरासा ब्लॅकनेस असतो. इथे मी माझी परफेक्ट शेड कन्सिलरची घेतलेली आहे आणि ती डोळ्यांच्या वर आणि खाली मी व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तिथे आणि जराशी कन्सिलरची गरज आहे तर तुम्ही तिथे आणिही प्रोडक्ट घेऊन लावू शकता, फक्त ते ब्लेंड व्यवस्थित झालं पाहिजे. मी पटकन इकडे कन्सिलर ब्लेंड करून घेत आहे. तोपर्यंत लगेचच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींसोबत आणि हो, लाईक करायला विसरू नका. एक्झॅक्ट तोच शेड मी माझ्या इनर कॉर्नर्सना नाकाच्या लावते आणि तोच शेड मी हे कलर करेक्टर हाईड करायला
अगदी साईडला लावलेला आहे. बघू शकता तुम्ही की मी कलर करेक्टर लावलेला होता, तो सुद्धा हाईड झालेला आहे. या कलर करेक्टरमुळे आपला मेकअप जो आहे तो 2 ते 3 तास सहज राहतो, ग्रे होत नाही, काळपट पडत नाही किंवा त्याचा रंगसुद्धा बदलत नाही. इथे सुद्धा मी अप्लाय केलेला आहे, व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. आता आपण जे आपलं फाउंडेशन आहे किंवा बीबी क्रीम आहे, सीसी क्रीम आहे ती लावून घेऊयात. इथे मी यूज करत आहे परफेक्ट फिनिश लास्टिंग फाउंडेशन. ऑइल कंट्रोल, परफेक्ट कव्हरेज आणि सिल्की टेक्स्चर देतं. इथे मी जराशी हातावर क्वांटिटी घेतलेली आहे. आता अप्लाय करूया छानपैकी. मला गडबड आहे, वेळ नाही आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की लग्न, साखरपुडे असं काही फंक्शन असतील जिथे तुम्ही जाणार असाल तर तिकडे फाउंडेशनचंही एक लेअरवर लावली तरीही चालणार आहे. इथे मी व्यवस्थित बेबी क्रीम ब्लेंड करून घेतलेली आहे. आता लावूयात आपण कॉम्पॅक्ट पावडर. हे सर्व काही लॉक करण्यासाठी केलेला बेस लॉक करण्यासाठी मी इथे वापरत आहे मेबेलिनची फिट मी ही कॉम्पॅक्ट पावडर. हिचं फिनिशिंग अगदी स्मूथ असतं म्हणून दरवेळेला मी हीच कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. या मेकअपसाठी मी वापरलेली आहे कलर स्ट्रोकची स्टिक लिप मॅट. यात माझा नंबर आहे 03. तुम्ही इथे पाहू शकता की या लिपस्टिकचं किती क्रीमी टेक्स्चर आहे. 3 ते 4 तास अगदी सहजपणे टिकते. तर बघू शकता मैत्रिणींनो, हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला हा लुक कसा वाटला? ना आपण आयलायनर लावलेला आहे, ना आपण काजळ लावलेला आहे, काहीही हेवी मेकअप न करता कन्सिलर वापरून आपण किती कॉन्फिडंट दिसू शकतो हे तुम्ही पाहिलेलंच आहे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा एव्हरीडेचा मेकअप कसा वाटला.